हे वेगळं राहू दे. तर चला आज सगळ्यांना परत आपण एकदा जमलेलो आहोत पुस्तक वाचन कार्यक्रमात, ज्ञानबोध कार्यक्रमात. आणि सुजाता कदम मॅडम आजपासून नवीन पुस्तक सुरू करतायत. तर मॅडम, तुम्ही सांगावं पुस्तकाबद्दल, दत्तावधूतांबद्दल, वनिता मॅडम बद्दलही सुरुवातीला सांगावं, कारण व्हिडिओ खाली कमेंट येत आहेत. त्यासाठी थोडस बोला आणि मग पुस्तक सुरू करा. धन्यवाद तुमचे. धन्यवाद. नमस्कार. अभियंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशनच्या वतीने ज्ञानगंगा ज्ञानबोध या कार्यक्रमामध्ये सुंदर पुस्तकांचं वाचन नेहमीच होत असतं. तर आपल्या यापूर्वी अनेक वाचन झालेल्या पुस्तकांपैकी स्वामी दत्तावधूतांची अनेक पुस्तकं आपण वाचत आहोत. तर आज हे पुस्तक दिसते का तुम्हाला? मानवी जीवनातील गूढ रहस्ये भाग 1 या पुस्तकाचं वाचन आपण करणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आहेत स्वतः स्वामी दत्तावधूत आणि हे लिखाणाचं काम वनिताताई यांनी केलेलं आहे. वनिताताई या खूप साध्वी, अगदी देवीच्या प्रतीच्या त्यांच्या साधना स्वामी दत्तावधूतांबरोबर झालेल्या आहेत. हिमालयामध्ये हिमालयामध्ये अनेक तपस्या करून स्वामी दत्तावधूतांच्या बरोबर त्यांनी तपस्या करून अनेक वेळ घालवून एकत्रित राहून त्यांचा परिचय करून घेतला. त्यांच्या ऊर्जेतून, स्वामी दत्तावधूतांच्या ऊर्जेतून वनिताताईंनी अनेक साधना केल्या आणि त्यातून स्वामी दत्तावधूतांनी वनिताताईंना परमिशन दिली की तुम्ही हे ज्ञान जे सांगतो इतरांना, सर्व समाजाचं दुःख हरण करण्यासाठी मला स्वामी समर्थांची आज्ञा मिळालेली आहे. स्वामी समर्थांनी सुचवलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे की तू हे लिखाणाचं काम कर आणि हे लिखाणाचं प्रकाशनाचं काम वनिताताई करतील आणि तुमच्या या दोघांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचं सर्व प्रकारचं दुःख हरण होऊन सुख समाधान, शांती आणि अध्यात्माच्या दृष्टीनं मानवाची वाटचाल कशी प्रगती पथावर जाईल यासाठी या ज्ञानाचं प्रकाशन करून ही पुस्तकं फक्त आणि फक्त स्वामी दत्तावधूतांच्याच पुस्तकांचं प्रकाशन करतात. इतर कोणतंही प्रकाशन करत नाहीत. या पुस्तकांमध्ये अनेक ऊर्जा ठेवून स्वतः स्वामी दत्तावधूत साधनेत विलीन झालेले आहेत. आता स्वतः हयात असून ते साधनेमध्ये मग्न असतात, ते कोणालाही भेटत नाही. तर अशा सुंदर ऊर्जामय पुस्तकांचं आपण आता वाचन करत आहोत. या पुस्तकाचं नाव आहे मानवी जीवनातील गूढ रहस्ये भाग 1. तर प्रथम स्वामी दत्तावधूतांना वंदन आणि वनिताताईंना चरणस्पर्श करून आपण या पुस्तकाला वाचन सुरुवात करूया. अनुक्रमणिकेमध्ये 16 पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमध्ये 16 प्रकरणे आहेत. त्यातलं पहिलंच प्रकरण छान आहे, जन्म मृत्यू रहस्य. दुसरं आहे कर्म. तिसरे आहे कर्माचे कायदे. तिसरे शक्तीचे विश्व. चौथे अदृश्य मदतनीस. 6 तारक शक्ती मारक शक्ती. 7 तांत्रिकांच्या कथा. 8 धवल विद्येचे अनुभव. 9 प्राणी पक्षी झाडे यांच्या मागील चांगली व वाईट शक्ती. 10 भारतातील गूढ स्थाने. 11 दैवी शक्ती. 12 दैवी शक्ती प्राप्त करण्याचे मार्ग. 13 मंत्रशास्त्र. 14 प्रेम शांती आनंद. 15 आत्मा आणि 16 आत्म्याची अधोगती. अशी 16 प्रकरणे आहेत. तर आपण पहिलं प्रकरण वाचूया. जन्म मृत्यू रहस्य. या सृष्टीमध्ये असंख्य गूढ गोष्टी आहेत. त्यातील बऱ्याच गोष्टी विद्वानांना नैसर्गिक वाटत असल्या तरी त्यामागील गूढतेचा शोध अद्याप लागायचा आहे. अशा काही गूढ रहस्यमय गोष्टींकडे आपण लक्ष टाकणार आहोत. गरोदर स्त्रीच्या भोवती हजारो आत्मे घुटाळत असतात. गरोदर स्त्रीजवळ पुरेसे संरक्षण नसेल किंवा गरोदर स्त्रीला जर पिशाच्य बाधा असेल तर पिशाच सृष्टीतील एखादा दुष्ट आत्मा जबरदस्तीने त्या स्त्री गर्भात प्रवेश करतो. परिणामी विकृत, कुरूप, खुजे असे मूल जन्माला येते. परंतु अशी घटना क्वचितच घडते. प्रत्यक्षामध्ये गरोदर स्त्रीला सातवा लागल्यानंतर त्या घराण्याच्या म्हणजे माता पित्यांच्या ऋणानुबंधानुसार जीवात्मा गर्भात प्रवेश करतो. या जन्माला आलेल्या मनुष्यामध्ये पूर्वजन्मातील कर्मानुसार प्रवृत्ती असतात.
तदनुसार विशिष्ट ग्रहस्थितीतच मानवाचा जन्म होतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचे सूक्ष्म ज्ञान असणारे ज्योतिषी या मानवाचे पूर्ण भविष्य तंतोतंत वर्तवू शकतात. अगदी आजकालचे सामान्य ज्योतिषीही कुंडली पाहताच ही व्यक्ती डॉक्टर होणार की वकील, काही इंजिनियर हे सांगू शकतात. कुंडलीवरून या स्त्री पुरुषाला पुढे मूल होईल की नाही सांगता येते. सुमारे 50 वर्षापूर्वी असे ज्योतिषी होते की जे किती मुलगे व किती मुली होतील हेही अचूक सांगत असत. अशा प्रकारे मनुष्य म्हणजे हाडामासाचा देह नसून हाडामांसाचा देह हेच मनुष्याचे किंवा आत्म्याचे निवासस्थान आहे. ईश्वराने काही काळापुरते वापरायला दिलेले हे भाड्याचे घर आहे. येथे जन्मल्यावर जर सात्विक कर्मे म्हणजे दानधर्म केला तर शांती, सद्गती व अखंड समाधानाची प्राप्ती होते. पण फक्त स्वार्थच केला तर मानवाची अधोगती टळत नाही. तर असंच या प्रकरणात सांगितलेलं आहे की मानवी देह हा किती महत्वाचा आहे. तो फक्त हाडामासाचा सांगाडा आहे का? तर नाही. तर हा आत्म्याचं निवासस्थान आहे. आणि मनुष्य देहामध्ये ज्या वेळेला आत्मा येतो त्यावेळेला त्या मनुष्य देहानं आपली प्रगती करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सुद्धा या पुस्तकामध्ये बरंच मार्गदर्शन केलेलं आहे. मनुष्य देह हा अनेक जन्मानंतर मिळतो आणि अनेक प्रकारच्या साधना या फक्त मनुष्य जन्मातच आपण करू शकतो. इतर कोणत्याही देहात, इतर कोणत्याही जन्मामध्ये आपल्या उच्च साधना करू शकत नाही. मनुष्य देहामध्ये साधना करण्यासाठी काही अपुऱ्या साधना राहिल्या असतील, देवांना सुद्धा मनुष्य जन्म घ्यावा लागतो. आपला हा मनुष्य जन्म किती श्रेष्ठ आहे आणि तो आपण कसा वापरला पाहिजे. आपल्या देहाचा वापर, आपल्या शक्तीचा वापर, आपल्या बुद्धीचा वापर, आपल्या ज्ञानाचा वापर आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या अनेक प्रकारच्या प्रगतींसाठी किती विचारपूर्वक केला पाहिजे. त्यासाठी हे मनुष्य देह आणि मनुष्य जन्म अतिशय महत्वाचा आहे असं इथं स्वामींनी सांगितलेलं आहे. दुसरं प्रकरण आहे कर्म. या पृथ्वी तलावर मानव जन्माला आल्यानंतर जर त्याने दानधर्म, परोपकार, ईश्वर भक्ती इत्यादी सद्गुणांचे आचरण केले तर हाडामांसाच्या देहात त्याचा जो आत्मा असतो तो तेजस्वी होऊ लागतो. त्या आत्म्याला वेगळे रूप प्राप्त होते. हे शरीर जेव्हा मरते तेव्हा त्या देहातून एक तेजस्वी सूक्ष्म देहधारी मनुष्य बाहेर पडतो. त्याच्या स्वागतासाठी वातावरणामध्ये अनेक तेजस्वी आत्मे गोळा झालेले असतात. अत्यंत प्रेमाने त्याचे स्वर्गात स्वागत केले जाते. हे लिहित असताना मला एक गोष्ट आठवते असे स्वामी म्हणतात. एखाद्या नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला 2-4 ग्रेस मार्क मिळाल्याने तो पास होतो. तसा एक मनुष्य काही ग्रेस मार्क मिळाल्याने स्वर्गामध्ये गेला. तेथे गेल्यावर त्याने पाहिले की महान पुण्यवान आत्म्यांच्या मस्तकावर रत्नजडित मुकुट शोभत होते. त्यांची वस्त्रे तेजाने चमकत होती. त्या मानाने या सज्जनांची वस्त्रे अतिसामान्य होती व मुकुट वगैरे त्याला काहीच प्राप्त झालेले नव्हते. त्याने तेथील एका देवदूताला विचारले, त्याविषयी विचारले तेव्हा तो देवदूत म्हणाला, पृथ्वी तलावर तू सज्जनतेने जगलास म्हणून स्वर्गात आलास. पण हे लोक जेव्हा पृथ्वीवर होते तेव्हा सज्जनच होते आणि सद्गुणी पण होते. त्यांच्या अंगावरील एक एक अलंकार व त्यातील रत्ने ही सद्गुणांची प्रतीके आहेत. एक एक रत्न म्हणजे सद्गुण व एक एक अलंकार म्हणजे ईश्वर भक्तीचा एक एक प्रकार होय. वरील बोधकथा बरेच काही सांगून जाते. पूर्वजन्माच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. यावरून हे सिद्ध होते की मनुष्य आपल्या कर्मानुसार सद्गती किंवा दुर्गतीला जात असतो. याविषयी रहस्यमय गूढ विषय असा की मनुष्याच्या कर्मानुसार त्याच्या आत्म्याला रूप किंवा सूक्ष्म देह प्राप्त होतो. सिद्ध योग्यांना ही रूपे दिसू शकतात. आपल्याला ही रूप दिसत नाहीत, परंतु सिद्ध योग्यांना ही वेगवेगळी रूप दिसतात. जसं काही कर्म असेल मनुष्याचं मागील जन्माचं त्यानुसार, त्या कर्मानुसारच त्या आत्म्याला
रूप मिळतं आणि सूक्ष्म देह पण मिळतो. आता त्यांनी इथं खाली 4 व्यक्ती दिलेले आहेत. 4 व्यक्ती, त्यांची कर्म कशी आहेत आणि त्यानुसार त्यांना पुढची प्रगती कशी झाली, हे इथं खाली ABCD या 4 व्यक्ती उदाहरण करून आपल्याला समजावून सांगितलं आहे. उदाहरण 1. ए या व्यक्तीने खूप चांगले कर्मे केली. दान, परोपकार, दया, करुणा, इतरांना मदत करणे अशा सद्गुणांनी व सत्प्रवृत्तींनी जीवन व्यतीत केले. समजा अशी व्यक्ती जर वयाच्या 90व्या वर्षी मृत्यू पावली, तर तिच्या देहातून 35 ते 36 वर्षाचा तेजस्वी रूपाचा युवक बाहेर पडेल व स्वर्गलोकाकडे प्रयाण करेल. म्हणजे अशा प्रकारे सद्गुणांनी जर ती व्यक्ती राहिली, तर मृत्यूनंतर 30 ते 35 वर्षाचा तेजस्वी युवक बाहेर पडेल आणि स्वर्गलोकाकडे प्रयाण करेल. अर्थात ही अवस्था फक्त पुण्यवान जीवांची होते. योगी संत यांच्यासाठी नियमावली ते स्वतःनुसार देह धारण करतात. आता बी या उदाहरणातून आपण पाहूया. बी या व्यक्तीने फारसे पुण्य केले नाही व फारसे सत्कर्मही केले नाही, पण सज्जनतेने जगला, स्वतःच्या कुटुंबासाठी जगला. हे करताना थोडी ईश्वर भक्ती पण केली. जशी व्यक्ती वयाच्या 50व्या वर्षी मृत्यू पावली, तर मृत्यूनंतर प्राप्त होणारा देह हा 50-55 वर्षाचा असेल व तो 4थ्या लोकात जाईल. तेथे त्याला थोडेफार त्रास भोगावे लागेल व परत मनुष्य योनीत जन्म प्राप्त होईल. आता हा आपल्याला माहिती आहे, 4था लोक म्हणजे भूत प्रेत लोक आहे हा. तर त्या लोकामध्ये जाऊन तो परत मनुष्य योनीत जन्म प्राप्त त्याला होईल. तसेच सी या प्रकारच्या व्यक्तीचं आपण उदाहरण बघूया. सी या प्रकारातील माणसे संकुचित मनाची, अत्यंत कंजूस, महास्वार्थी, खूप दुर्गुणी आणि भांडकुदळ प्रवृत्तीची, द्वेष, मत्सर करणारी असतात. आता अशा लोकांच्या बाबतीत ईश्वरी नियम वेगवेगळे आहेत. कुणाला कुठला नियम लागू पडेल व कोण कोठे जाईल हे सांगता येणे कठीण असते. परंतु मृत्यूसमयी अशा मनुष्य देहातून कुत्रा, कावळा, मांजर, पक्षी अशी रूपे धारण करून आत्मा बाहेर पडतो. बघा हे दुर्गुण काय देऊन जातात मनुष्याला शेवटी. जी लोक संकुचित मनाची आहेत, अत्यंत कंजूष आहेत, महास्वार्थी आहेत, खूप दुर्गुणी आणि भांडकुदळ प्रवृत्तीचे आहेत, द्वेष करणारी, मत्सर करणारी आहेत, तर हे दुर्गुण ज्या मनुष्याच्या शरीरात असतात, ते शरीर सोडताना मात्र त्या आत्म्याला मृत्यूसमयी मनुष्य देहामधून कुत्रा, कावळा, मांजर, पक्षी अशी रूपे धारण करून आत्मा बाहेर पडतो. म्हणजे बघा आत्म्याचा काही दोष आहे का? त्या जे शरीर धारण केले, विचार, ज्या प्रवृत्ती तो बाळगतो. म्हणजे जस जसं ज्ञान येत तस तसं बदल करत प्रत्येक जण. पण कोणी बदलच केले नाहीत. सगळं समज येऊन सगळं काही बदलच केले नाहीत. डोक्यावरून जे काही ज्ञान जातंय ते सगळं पाणी पाणी होतंय त्याचं. एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. सगळं माहीत असून पण जो कोणी स्वतःमध्ये बदल करत नाही, तो तसाच राहणार. आणि अशा व्यक्तींना मात्र पुढील जन्म कुत्रा, कावळा, मांजर, पक्षी अशा रूपाने मात्र त्या आत्म्याला धारण करावा लागतो, असे त्यांनी स्वतः स्वामींनी पाहिलेलं आहे. या एक गोष्ट सिद्ध होते की ही मनुष्याच्या कर्मानुसार त्याच्या आत्म्याला रूप प्राप्त होत असते. म्हणजे त्याने जे काही कर्म केलं असेल त्यानुसारच त्याला पुढचा जन्म मिळतो. म्हणजेच हे कर्म करणं आपल्या हातात आहे की नाही. एकदा जर आपल्याला समजलं कर्मानुसारच आपल्याला रूप प्राप्त होतं, तर हे समजल्यानंतर प्रत्येकाच्या दिनचर्येमध्ये किती महत्वाचे बदल होणं गरजेचं आहे. आपलं प्रत्येक क्षणाला काय कर्म होतंय, आजचा क्षण, आत्ताचा क्षण, एका तासानंतरचा क्षण, प्रत्येक क्षणाला जर आपण अवेअरनेस मध्ये राहिलो, जागरूक राहिलो आणि प्रत्येक क्षण जर विचार करून जगलो आणि सत्प्रवृत्तीने जगलो, तर आपलं कर्मच किती नष्ट होईल मागचं आणि नवीन जन्माची पण सूट किती छान होईल.
असा प्रत्येकानं विचार करा, असं इथं स्वामीचं मत आहे. आता डी या प्रकारातील व्यक्ती बघूया आपण. डी या प्रकारातील माणसे ही त्याहून महाभयंकर असतात. ही माणसे पृथ्वी तलावर आतंकवाद माजवतात. खून करणे हाच त्यांचा पेशा असतो. अशा लोकांना किमान 48 लक्ष वर्षे नरक यातना भोगावे लागतात. त्यांचे आत्मे कधी प्रचंड शिळांमध्ये राहतात. उन्हाने त्या शिळा तापतात. तो प्रचंड ताप त्यांना सहन होत नाही. कधी भूगर्भातील लावारसामध्ये अशा आत्म्यांना भाजले जाते, तर कधी हे आत्मे लोखंडात राहतात. ते लोखंड गरम जाते व आत्म्याला प्रचंड यांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारे विविध प्रकारचे आत्मे त्याच्या कर्मानुसार सुख दुःख भोगतात. पाहिलं, डी प्रकारचा हा जो आत्मा आहे, जो खून करत असतो, महाभयंकर जो आत्मा आहे, आतंकवाद माजवत असतो, त्याला 48 लक्ष नरक यातना भोगावे लागतात आणि अनेक शिळांमध्ये राहावे लागते, प्रचंड शिळांमध्ये अनेको वर्षे. 48 लक्ष म्हणजे विचार करा, किती वेगवेगळ्या प्रकारे त्यांना यातना 48 लक्ष वर्षे भोगावे लागतात. तेव्हा कुठं त्यांचं कर्म संपत येतं. मग या गोष्टी ज्या वेळेला समजतात, त्यावेळेला आपण आपले कर्म कसे करावे यावर सर्वांनी फोकस केला पाहिजे. प्रचंड दुःख यातनांनी असा हा आत्मा जेव्हा परमेश्वराचा धावा करतो, तेव्हा यातून थोडीशी सूट म्हणून त्यातील काही आत्म्यांना झाडांमध्ये निवास करण्यास परवानगी मिळते. वड, पिंपळ, आंबा, औदुंबर अशा वृक्षांमध्ये अशा आत्म्यांना मी पाहिले आहे, असे स्वामीजी सांगतात. आत्मा जर चांगला असेल तर ते वृक्षही तेजस्वी दिसतात व आत्मा जर दुष्ट असेल तर ते वृक्ष तेजहीन आणि वृक्ष दिसतात. झाडांमध्ये निवास करणाऱ्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही प्रकारातील आत्म्यांना मी पाहिलेले आहे. चांगल्या आत्म्यांनी प्रेम दिले तर वाईट आत्म्यांनी सतत छळ केला, त्रास दिला. माझ्या स्वानुभवाप्रमाणे झाडांमध्येही चांगले वाईट आत्मे राहतात. चांगले आत्मे वेळ प्रसंगी दर्शनही देतात, बोलतात, मार्गदर्शन करतात किंवा मदतही मागतात, तर वाईट आत्मे त्रास देतात. या संबंधी स्वामींनी स्वतःचा अनुभव पुढे लिहिलेला आहे. 1977 मध्ये नागार्जुन सागर येथे मी आश्रम करून राहायचे ठरवले. त्याप्रमाणे जागा पसंत करून प्रथम एक झोपडी बांधली. या झोपडीच्या आजूबाजूला मी स्वतः वड, औदुंबर, पिंपळ इतर बरीच झाडे लावली. विशेष म्हणजे नैसर्गिक क्रमापेक्षा ही झाडे अतिशय वेगाने वाढली. त्या काळात माझे जीवन प्रवासी असल्याने झाडांना पाणी देण्यासाठी एक नोकर ठेवलेला होता. एकदा असाच प्रवासाहून परत आल्यावर मी काही वेळ ध्यानस्थ बसलो असता. ईशान्य दिशेकडील पिंपळ अचानक मला ध्यानात दिसू लागला व आवाज ऐकू आला. गेल्या 8 दिवसात रामय्याने म्हणजे नोकराने मला पाणी दिलेले नाही, असा पिंपळ बोलू लागला स्वामींची. ध्यान आटोपल्यावर मी रामय्याला बोलावून विचारले, त्या पिंपळाला किती दिवसात पाणी दिलेले नाहीस? दररोज अगदी न चुकता पाणी देतो स्वामी, रामय्याने उत्तर दिले. त्यावर मी म्हणालो, गेल्या 8 दिवसात तू त्या पिंपळाला पाणी दिलेले नाहीस. आता जास्त बडबड न करता प्रथम त्या पिंपळाला पाणी दे. माझा उग्र अवतार पाहून रामय्याने निमूटपणे त्या पिंपळाला पाणी दिले. ही गोष्ट झाल्यानंतर सुमारे 1 तासाने हिल कॉलनी येथून गुंडू नरसिंह नावाचा भक्त आला. त्याला रामय्या म्हणाला, गुंडू नरसिंहा, आज एक अघटित घडले. मी गेल्या 8 दिवसात पिंपळाला पाणी दिले नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण हे स्वामींना कसे कळले? त्यांनी रामय्या, तू 8 दिवसात पिंपळाला पाणी दिले नाहीस हे कसे सांगितले? गुंडू नरसिंहाने ही हकीकत नंतर मला सांगितली. यावरून माझी खात्री पटली, झाडाने जे सांगितले ते खरे होते व रामय्या खोटं बोलला होता. या दोन्ही गोष्टी झाडाच्या आत्म्याचे सिद्ध करून दाखवतात. या दोन्ही गोष्टी झाडाच्या आत्म्याने सिद्ध करूनच दाखवल्या की तो ध्यानात येऊन स्वामींशी स्पष्ट बोलला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी एका विशाल आकाराच्या साधूने त्या वृक्षातून बाहेर येऊन दर्शन दिले व तेथे शिवलिंगाची स्थापना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे लेखकाने केले.
आश्रमापासून हजारो मैल दूर अंतरावर एका स्थानी एकांतात मी साधना करीत असताना आश्रमातील औदुंबर वृक्षाने ध्यानात येऊन सांगितले, मला मातीची अत्यंत आवश्यकता आहे, नाहीतर मी पडून जाईन. ध्यान समाप्तीनंतर मी तत्काळ आश्रम व्यवस्थापकाला पत्र लिहून त्या औदुंबर वृक्षाला मातीचा भराव देण्यास सांगितले. बघा कसे झाडं पण बोलतात स्वामीजींशी ध्यानामध्ये. आश्रमामध्ये दररोज रात्री हनुमान चालीसा म्हणतात व नारळ फोडला जातो. 1980 मध्ये पादुकांची स्थापना झाली त्या दिवसापासून आज तागायत ही प्रथा आहे. पादुका स्थापनेच्या दिवशी हनुमान चालीसा समाप्तीच्या वेळी मी सहज एक चौकोनी आकाराचा एका हाताच्या पंजामध्ये मावेल एवढा छोटा दगड घेतला व त्यावर नारळ फोडला. त्यानंतर त्याच दगडावर नारळ फोडत जा असे तेथील भक्तांना सांगितले. त्याप्रमाणे दररोज हनुमान चालीसा म्हटल्यानंतर त्या दगडावर नारळ फोडणे भक्तांनी चालू ठेवले. अशी काही वर्षे गेल्यावर एक दिवस एका भक्ताने नारळ फोडण्यासाठी एक लोखंडी सळी बनवून घेतली. पुजाऱ्याने त्या दिवशी त्या सळीनेच नारळ फोडला व दगड एका बाजूला ठेवून दिला. हे घटना घडले तेव्हा मी आश्रमामध्ये आराम खुर्चीत बसून पुस्तक वाचत होतो. अचानक त्या दगडातील आत्म्याने माझ्याकडे तक्रार केली. म्हणून मी चौकशी केली असता सगळे प्रकरण समजले. तेव्हा उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना मी सांगितले, ज्याप्रमाणे तुम्ही यथाशक्ती माझी सेवा करीत आहात त्याप्रमाणे हा दगडही येथे सेवा करीत आहे. 12 वर्षे याची सेवा पूर्ण झाल्यावर त्याचा उद्धार होईल. कसलेही ज्ञान नसताना अगदी अचानक माझ्या मुखातून वरील प्रमाणे सांगितले गेले. किंबहुना त्या दगडामधील आत्माच माझ्या मुखाने बोलला. यानंतर 12 वर्षांनी 1992 मध्ये मुख्य मंदिरासमोर पादुका स्थानासमोर हनुमान मंदिर बांधायचे ठरले. त्याप्रमाणे मंदिर बांधून झाल्यावर हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करताना त्या दगडाच्या आत्म्याने येऊन मला सांगितले, माझी 12 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. मी या घटनेची वाट पाहत होतो. आता मला तुम्ही हनुमान मूर्तीच्या खाली ठेवा. माझे काम संपले. मला देवरूप प्राप्त झाले आहे असे म्हणून त्या दगडाच्या आत्म्याने हनुमान रूपात दर्शन दिले. त्यानंतर मी त्या दगडाला हनुमान मूर्तीच्या पीठात बसवले. आज शेकडो लोक त्या हनुमान मूर्तीला व पर्यायाने त्या दगडाला प्रदक्षिणा घालत आहेत. नैसर्गिक जीवन व जीवात्म्याची शक्ती यातील वेगळेपणा दाखवून देण्यासाठी वरील 3 अनुभव कथन केले आहेत. बघा वेगवेगळे अनुभव दिलेले आहेत की नैसर्गिक जीवन कसं असतं आणि जीवात्म्याची शक्ती कशी असते वेगवेगळी. यावरून पुढील गोष्टी लक्षात येतात की नैसर्गिक सत्ता काय आहे. गर्भधारणा होते किंवा गर्भाची वाढ होते ही नैसर्गिक गोष्ट आहे. निसर्गतः ह्या गोष्टी होतात. परंतु दैवी सत्ता इथं काय आहे. 7व्या महिन्यामध्ये गर्भात जीवात्म्याचा प्रवेश होतो. हे कशातून होतं. दैवी सत्तेतून होतं. दुसरी घटना कोणती होती. दगड आणि शिला. हे दगड आणि शिला या नैसर्गिक गोष्टी आहेत. परंतु या ठिकाणी दैवी सत्ता काय आहे. एखाद्या शिलेमध्ये आत्म्याने प्रवेश करणे किंवा परमेश्वराने आत्म्याला शिलांमध्ये पाठवणे ही कोणती आहे. दैवी सत्ता आहे. तिसऱ्या कथेतून काय समजलं. नैसर्गिकरित्या फळ बीजांपासून वृक्षाची निर्मिती होते. काय होतं तिसरं आपल्याला उदाहरण. नैसर्गिकरित्या फळ आणि बीजांपासून वृक्षाची निर्मिती होते. मग त्यात दैवी सत्ता काय आहे. वाढ झालेल्या वृक्षांमध्ये जीवात्मा राहतो किंवा ईश्वरी सत्तेनुसार जीवात्मे राहतो. आता हे वाढ जरी झाली तरी ही नैसर्गिक झाली. परंतु हा वृक्षातील जीवात्मा जो स्वामींशी बोलत होता हे मात्र दैवी सत्तेचं काम होतं. तर अशा रीतीनं नैसर्गिक सत्ता आणि दैवी सत्ता यातला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. कुठल्या जीवात्म्याला कुठे पाठवायचे हे दैवी सत्ता त्या त्या जीवात्म्याच्या कर्मानुसार ठरवत असते. आणि आपण जर आत्ताच चांगलं कर्म केलं तर नक्कीच आपण सुद्धा ठरवू आपल्याला पुढं काय करायचंय आणि पुढं आपल्याला कसं आयुष्य हवंय ते. जीवात्मा मनुष्य देहात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा मनुष्य होतो. बघा जीवात्मा
मनुष्य देहात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा मनुष्य होतो. दगडामध्ये प्रवेश करतो तेव्हा दगड होतो. झाडामध्ये प्रवेश करतो तेव्हा झाड होतो. कुत्र्यामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला कुत्रा होतो. कावळ्यामध्ये प्रवेश केला की कावळा होतो. म्हणजेच हा जीवात्मा आहे आणि ही त्याची घेतलेली अनेक ही रूप आहेत. हे सर्व करताना तो ज्यामध्ये प्रवेश करतो तो मी आहे हा भाव प्रत्येक वेळी त्याच्या अंतरंगात कायम असतो. हे फार महत्वाचे आहे, लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी. काय होतं, ज्या ज्या शरीरामध्ये जे शरीर धारण करतो ते शरीर म्हणजेच तो मी आहे हा भाव प्रत्येक वेळी त्या जीवात्म्याच्या अंतरंगात कायम असतो. परंतु तो असतो का आत्मा? यापूर्वी त्याचे अनेक जन्म झालेले असतात, यानंतर अनेक जन्म झालेले असतात. आणि ही साखळी ज्या वेळेला लक्षात येते त्यावेळेला आपल्याला कर्म करण्यासाठी प्रत्येक कर्म करताना फार विचारपूर्वक करण्याची ज्ञानबुद्धी प्राप्त होते. म्हणजे मी झाड आहे, मी मनुष्य आहे, मी कुत्रा आहे असे जीवात्म्याला वाटत राहते. विशेष म्हणजे हे जीवात्मे माणसाच्या भाषेत बोलतात आणि माणसाच्या रूपात राहतात. म्हणजे शिळेतून किंवा वृक्षातून जेव्हा जीवात्मा बाहेर येतो तेव्हा तो मनुष्य रूपातच असतो. शिळेतून जरी बाहेर येऊन बोलला तरी मनुष्याचं रूप घेऊन बोलतो. वृक्षातून जरी जीवात्मा बाहेर येऊन बोलला तरी तो मनुष्य रूपातच येऊन बोलतो. फक्त त्याला मी मनुष्य आहे अशी जाणीव नसते. तर मी वटवृक्ष आहे, मी शिळा आहे असेच त्याला वाटत असते. म्हणूनच तत्वज्ञानी मानवाला म्हणतात, काय सांगतात मानवाला, अरे मानवा, तू स्वतःला मानव का समजतोस? मानवी देह हे तुझे साधन आहे. स्वतःला मनुष्य समजू नको. तू कोण आहेस याचा शोध घेण्याचा प्रयत्न कर, मग तुला कळेल तू ईश्वर आहेस. आणि इथं इंग्लिश मध्ये स्वामीजींनी लिहिले, ईश्वर म्हणजेच यू आर लाईट. लाईट म्हणजे प्रकाश आणि आपण सर्व प्रकाशमय आहोत आणि ईश्वराला प्रकाशामध्येच पाहतो ईश्वर प्रकाशात आहेत आणि आपल्या सर्वांना प्रकाशामध्येच विलीन व्हायचं आहे. आणि हेच ईश्वराचं खरं सत्य आणि शाश्वत रूप आहे. तर बघा किती सुंदर स्वामीजींनी इथं एक एक उदाहरण देऊन समजून सांगितलेलं आहे की हे मानवा, तू स्वतःला मनुष्य समजू नकोस. तू कोण आहेस याचा शोध घेण्याचा प्रयत्न कर. आणि तो शोध कशातून आपण घेतो? ध्यानाच्या माध्यमातून. सुंदर ध्यान मनापासून आपण केलं, एक एक लेअर मध्ये जाऊन जर ध्यान केलं तर वरच्या स्टेपला गेल्यानंतर आपल्याला समजतं की आपण ईश्वराच्या अगदी जवळ गेलेलो आहोत आणि ईश्वरामध्ये विलीन होण्याचा मार्ग सुद्धा आपल्याला आपला आत्मा सांगतो. तर आता तिसरं प्रकरण बघूया आपण, कर्माचे कायदे. जीवात्म्याचा नेमका आकार काय आहे हे समजणे अतिशय कठीण आहे. कित्येक वेळा वटवृक्ष, औदुंबर, पिंपळ, आंबा अशा अनेक वृक्षांमध्ये अत्यंत तेजस्वी आत्मे राहतात. हे देवात्मे असतात, यक्ष यक्षिणीही असतात. काही ठिकाणी याच वृक्षांमध्ये ब्रह्मसंबंध भूत प्रेतही राहतात. बाभळीच्या वृक्षामध्ये मात्र भूतेच असतात. नागाच्या रूपामध्ये पुष्कळ वेळा योगी राहतात. शिवाय नागदेवताही खूप सामर्थ्य संपन्न असतात. पृथ्वी तलावर सध्या मनुष्याची रेलचेल झालेली असून लोकसंख्या पराकोटीला जाऊन पोहोचलेली आहे. परंतु पृथ्वी तलावरील काही मनुष्यांचे आत्मे हे प्राण्यांचे आहेत. याचे प्रमाण नक्की सांगता येणे कठीण. फक्त एवढेच सांगता येईल की परमेश्वराने प्राणी सृष्टीतील जीवात्म्यांना मनुष्य रूपाने जन्म देऊन स्वतःचा उद्धार करण्याची संधी दिलेली आहे. बघा, ज्याला मनुष्य मिळतो त्यावेळेला काय करतो ईश्वर, आपल्याला स्वतःचा उद्धार करण्याची संधी देतो. आणि ही संधीचं सोनं करता आलं पाहिजे. नाहीतर पुनश्च जननम पुनश्च मरण मध्ये अडकता जितकी संधी मिळतील तेवढ्या संधी मानव देहामध्ये स्वतःचा उद्धार करण्यासाठी घेतल्या पाहिजेत. जीवात्म्याला मनुष्य देह प्राप्त झाला आहे. आता मानवी गुण म्हणजे परोपकार, दान, ईश्वर भक्ती हे आचरणात आणून त्याने खऱ्या अर्थाने मनुष्य बनायचे आहे. जर हे जमेल
तर ईश्वर पुढील विकास कसा करायचे याचे ज्ञान देईल. आणि न जमेल तर पुनश्च प्राणी लोकात अनेक जन्म घ्यावे लागतील. परोपकार, दान किती महत्वाचे आहेत बघा. परत आपल्याला सगळ्या महत्वाच्या गोष्टी रिपीट होत आहेत. समजा एक मनुष्य आहे, त्याच्या काही कर्मांमुळे त्याच्या आत्म्याला कावळ्याचे किंवा कुत्र्याचे रूप प्राप्त झाले आहे. असा मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या देहातून एक मोठ्या आकाराचा कावळा किंवा कुत्रा, जे रूप जीवात्म्याला कर्मानुसार प्राप्त झाले असेल ते बाहेर पडतो. या जीवात्म्याला कावळ्याची किंवा कुत्र्याची योनी प्राप्त झाली असे म्हणतात. कावळा, कुत्रा किंवा अन्य प्राणी, पशुपक्षी, वृक्ष इत्यादींना जी योनी प्राप्त झाली असेल त्या रूपामध्ये तो अनेक वर्षे सूक्ष्म सृष्टीत राहतो. नंतर योग्य वेळी त्याच योनीत जन्म होतो. जन्म होईपर्यंत त्या रूपामध्ये तो अनेक वर्षे सूक्ष्म सृष्टीत फिरत राहतो. जन्म झाल्यानंतर अनेक प्रकारच्या दुःख व यातनांना तोंड देत त्याला जगावे लागते व जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याची त्या योनीतून सुटका होते व पुनश्च तो मनुष्य रूपाने जन्माला येतो. या ठिकाणी जर प्राणी किंवा अन्य योनी प्राप्त होण्यापूर्वी मनुष्य जन्मात जर खूपच पाप केले असेल तर अनेक जन्म प्राण्यांचे प्राप्त होऊ शकतात किंवा यातना लोकात अनेक जन्म राहावे लागते. पुष्कळ वेळा जन्म मिळण्यासच हजारो वर्षे लागतात. हजारो वर्ष बाहेरच भटकावं लागतं. जन्मही मिळत नाही, मृत्यूही मिळत नाही, नुसती भटकंती असते हजारो वर्षे. पुष्कळ वेळा लोक असा प्रश्न विचारतात की प्राण्यांना प्रारब्ध असते का? हो, प्राण्यांना प्रारब्ध असते. म्हणूनच एक कुत्रा रस्त्यावर उपाशी तापाशी फिरत असतो. त्याला कित्येक दिवसात खायला मिळालेले नसते. अनेक रोग त्याला होतात व औषधच काय, पण सहानुभूती त्याच्या नशिबात नसते. अशा प्रकारे पूर्वीच्या मनुष्य जन्मात केलेल्या अनेक चुकांचे प्रायश्चित्त भोगत रस्त्यावर तडफडत तो मृत्यू पावतो. या उलट दुसरा कुत्रा मर्सिडीज गाडीतून फिरतो. त्याची काळजी घेण्यासाठी नोकर, डॉक्टर हजर असतात. कोट्याधीश मालक त्याला रोज फिरायला नेत असतो. या कुत्र्याला हे जे नशीब प्राप्त झाले याचे कारण पूर्वीच्या मनुष्य जन्मात त्याने खूप चांगले कर्मे केली, परंतु थोड्याशा वाईट कर्मामुळे काही काळ त्यालाही कुत्र्याची योनी प्राप्त झालेली असते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की भौतिक सुख हे दानाशिवाय प्राप्त होत नाही. बघा, परत दानाचं महत्व आपल्याला आलेलं आहे की भौतिक सुख ज्यांना हवं आहे त्यांनी योग्य सत्पात्री दान हे केलं पाहिजे. या कुत्र्याने पूर्वीच्या मनुष्य जन्मात खूप दान केले म्हणून त्याला या योनीतही सुखाचा लाभ झाला. कर्माचा हा नियम आहे की कर्म, मग ते चांगले असो अथवा वाईट, कुठल्याही योनीत तुमची पाठ सोडत नाही. आणि मनुष्य जन्मातच खूप चांगले कर्म करण्यासाठी जो देह मिळालेला असतो तो फक्त मनुष्य जन्मामध्येच आपण खूप चांगल्या प्रकारचे कर्मे करू शकतो. कुत्र्याच्या योनीतील आणखी एक प्रकार म्हणजे पोलिसांचा कुत्रा. हे कुत्रे वासाने चोराला किंवा गुन्हेगाराला पकडून देण्याचे काम करतात. हे कुत्रे पूर्वजन्मात नक्कीच मनुष्य असले पाहिजे. त्यांनी पोलिसांना हैराण केले असले पाहिजे. गुन्हेगारीतून जो पैसा मिळवला त्या पैशातून थोडीफार दानधर्मही केलेला असला पाहिजे. या सर्वांचा परिणाम म्हणून ईश्वराने त्याला कुत्र्याचा जन्म दिला. कुत्र्याचा जन्म जीवात्म्याला इमानदारी शिकवतो. पूर्वजन्मातील चोरी व गुन्हेगारी करणारी बुद्धिमत्ता कुत्र्याच्या जन्मात गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपयोगी आल्याने बुद्धी ही स्वच्छ होते. अशा प्रकारे जीवात्म्याला कर्म तैसे फळ अथवा जैसी करणी वैसी भरणी या न्यायाला तोंड द्यावेच लागते. हा कर्माचा नियम आहे. जसे पेरावे तसे उगवते, यातून कोणाचीही सुटका नाही. ईश्वराच्या दरबारात कोणीही लाच खात नाही. तेथे कोणालाही खुश करण्याचा प्रयत्न उपयोगी पडत नाही. विशेष म्हणजे मानवी बुद्धीचा तेथे काहीच उपयोग होत नाही.
मानवाला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळत राहते. मानवी बुद्धी ही फक्त मानवी देहामध्येच आपल्याला वापरता येते. आणि त्यानंतर जे इथं आपण जे टेक्निक शिकलेलो असतो, उन्नती शिकलेलो असतो, आणि ध्यानातून जी प्रगती केलेली असते ती मात्र आपल्या बरोबर पुढील जन्मात येते. प्राणी, पशु, पक्षी, झाडे, किडे, जलचर, भूचर, खेचर अशा विविध योनीतून प्रवास करीत जीवात्मा मनुष्य योनीत जन्म घेतो. मनुष्य योनी ही मधली अवस्था आहे. पुष्कळ वेळा अधोलोक, खालचा लोक, पृथ्वीच्या पोटातील लोक, पिशाच लोक, उपदेवता लोक, जललोक, यक्षलोक अशा विविध लोकातील जीवात्मे मनुष्य लोकात जन्माला येतात. आता आपल्याला हे लोक मॅडमनी सगळेच शिकवलेले आहेत, ज्याची आज ध्यान पोस्ट केलेली आहेत युट्यूब वरती. आणि त्यामुळे हे आपल्याला सर्व परिचित गोष्टी आहेत. अनेक वेगवेगळे जे लोक आहेत ते. मनुष्य लोकात कर्माचा कायदा आहे. येथे जसे कराल तसे फळ मिळते. म्हणून पृथ्वीला आत्म्यांची कर्मभूमी तसेच मनुष्य योनीला कर्म योनी असे म्हटले आहे. काय तो आपण पृथ्वीवरती लर्निंग करण्यासाठी, कर्म आपले सर्व करण्यासाठी पृथ्वीवरती येत असतो. म्हणूनच कर्मभूमी असं पृथ्वीला म्हटलेलं आहे. मनुष्य तर जीवात्म्याला जेव्हा ईश्वर कृपा करून मनुष्य जन्म देतो तेव्हा त्या जीवात्म्याला प्रथम त्याची सूचना मिळते की अमुक अमुक स्त्रीच्या पोटी तुला जन्म मिळणार आहे. एखादा जीवात्मा जर हजारो वर्षे नरक यातना भोगत असेल व त्याच्या शिक्षेचा काळ संपत आला असेल तरच त्याला वरील प्रमाणे सूचना मिळते. अशी सूचना जेव्हा जीवात्म्याला मिळते तेव्हा त्याला जो आनंद होतो त्या आनंदाची तुलना पृथ्वीवरील कुठल्याही आनंदाशी करता येणार नाही. आपल्याला परत मनुष्य जन्म मिळणार, या यातना लोकातून आपली सुटका होणार, याचा या जीवात्म्याला होणारा आनंद वर्णनातीत असतो. परंतु जर जीवात्मा वरच्या लोकातील असेल तर त्याला खाली येण्यास फारसा आनंद होत नाही. जो जर अजून वरच्या लोकातून त्याला खाली यायचं असेल तर त्याला आनंद होत नाही. तो फक्त आध्यात्मिक गतीसाठी खाली आलेला असतो. बघा, वरच्या लोकातून सुद्धा तो मनुष्य देहात तो जीवात्मा कशासाठी येतो? आध्यात्मिक प्रगतीसाठी. म्हणजे आध्यात्मिक प्रगती ही फक्त मनुष्य देहामध्येच शक्य आहे. त्यामुळे मनुष्य देहाचा रिस्पेक्ट करा, त्याचा योग्य तो वापर करा. केवळ ना इलाज म्हणून खाली येतो. कारण वरच्या लोकात म्हणजे स्वर्ग लोकात किंवा उच्च स्वर्ग लोकात आनंद भरपूर असला तरी आध्यात्मिक प्रगती खूपच मंद गतीने होत असते. कारण तिथे सर्व सुखच असतात. मग त्या सुखांकडे लक्ष गेलं तर आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष जात नाही. त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी उच्च लोकातील आत्मे मनुष्य लोकामध्ये येत असतात. यासाठी काही आत्मे नाईलाजाने पृथ्वी तलावर जन्म घेत असतात. याशिवाय काही महान आत्मे ईश्वरी कार्यासाठी मानवाचे कल्याण करण्यासाठी पृथ्वी तलावर जन्म घेत असतात. हे स्वामी दत्तावधूतांसारखे आत्मे मानवाचे कल्याण करण्यासाठी पृथ्वी तलावर जन्म घेत असतात. अशा प्रकारे विविध स्तरावरून पृथ्वी तलावर मानव रूपाने आत्मे, जीवात्मे, भूतात्मे, असुरात्मे, वृक्षात्मे, जलचरात्मे, खेचरात्मे जन्म घेत असतात. पृथ्वी ही संपूर्ण विश्वाची आध्यात्मिक मध्यबिंदू मानली जाते. येथून प्राणी वर किंवा खाली जातो. पृथ्वीवर जन्माला आल्यावर जीवात्मा हे विसरतो की तो कोण आहे व कशासाठी त्याने जन्म घेतला आहे. बघा, आपल्या जीवात्म्यानं विसरले, आपला आत्मा विसरलाय की आपण इथं कशासाठी आलोय, आपण का जन्म घेतलाय आणि आपण कोण आहोत हे पूर्ण विसरलेलं आहे. आणि त्याचाच शोध घेणं हे मानवी देहाचं, मानवी जन्माचं उद्दिष्ट असलं पाहिजे. जर तो खालच्या लोकातून जन्माला आला असेल तर त्याचे विचार आणि आचार हलक्या दर्जाचे असतात. तो संकुचित मनाचा असतो. आजकाल एक नवीन प्रकार पाहायला मिळतो, तो म्हणजे धनपिपासू वृत्ती. पृथ्वीवर अशा प्रकारे हजारो लाखो प्रकारच्या प्रवृत्तींचा गोंधळ माजलेला आहे. याशिवाय पोट कसे भरायचे ही सर्वात मोठी समस्या मानवाला सतावत असते. अशा अनेक समस्यातून त्याला ईश्वराची आठवण करण्यास किंवा स्वतःची प्रगती करण्यास वेळ सापडत नाही. बघा,
म्हणजे धन मिळवणे, अतिशय धन मिळवणे आणि स्वतःच्या पोटाची काळजी करणे, याच्यातून मनुष्याला वेळच मिळत नाही स्वतःची प्रगती करण्यासाठी. सुदैवाने त्याला वेळ सापडतो. ते आळशी असतात, त्यांना काही करावेसे वाटत नाही. अशा सर्व लोकांनी नरजन्मरूपी मिळालेली सुवर्ण संधी वाया घालवलेली असते व ते पुनश्च जन्म मरण रूपी चक्रात अडकले जातात व विविध प्रकारच्या शिक्षा भोगत विविध योनीतून फिरत राहतात. येथे मी फक्त सामान्य मनुष्याच्या बाबतीत लिहिलेले सामान्य मनुष्याच्या बाबतीत फक्त मी येथे लिहिलेले आहे. जे लोक खून करतात किंवा वाईट मार्गाने जीवनक्रम व्यतीत करतात त्यांच्याविषयी या पुस्तकात लिहिण्यात काही अर्थ नाही. सर्वसाधारण मृत्यू पावल्यावर आत्मा कुठल्या लोकात गेला हे पाहण्याच्या अनेक पद्धती हिंदू धर्मात आहेत, परंतु त्यात किती तथ्य आहे हे समजण्याचा मार्ग नाही. सर्वसामान्यपणे प्राण जर डोळे, नाक, तोंड, कान या मार्गाने गेला तर जीव स्वर्गात जातो, देवलोकात जातो. फक्त योग्याचाच प्राण ब्रह्मरंध्रातून म्हणजे मस्तकातून बाहेर पडतो. असा आत्मा थेट परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो. परंतु ज्यांचा प्राण मलमूत्र मार्गाने जातो असे लोक नरकात म्हणजे विविध प्रकारच्या घाणेरड्या योनीत जातात. त्यात अगदी पिशाच लोकांपासून कृमी कीटकांपर्यंत सर्व प्रकारच्या योनी येतात. मनुष्य मृत झाल्यावर त्याचा जीवात्मा कुठल्या लोकात गेला किंवा कुठल्या योनीत गेला हे योग्यांना तात्काळ कळते. संतांच्या योग्यांच्या अंतःकरणात अपार करुणा भरलेली असल्याने त्यांना त्या सर्व जीवात्म्यांची खूप दया येत असते. पण नुसती दया येऊनही काही उपयोग होत नाही, कारण पृथ्वी तलावरील मानव काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. स्वामींना पण तीच अडचण आहे की पृथ्वी तलावरचा माणूस ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये, तर त्याच्या डोक्यामध्ये काय काय घालायचं, काय काय शिकवायचं, कितीही शिकवलं तरी तो स्वतःच्या संसारात अजून अडकलेलाच आहे. स्वामींना सुद्धा किती अडचण आली आहे बघा. पृथ्वी तलावरील मानव काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतोच. तो स्वतःला सर्व काही कळते या भ्रमात सदैव राहतो. हिताच्या चार गोष्टी सांगितल्या त्याला कधीही आवडत नाहीत, त्याला फक्त कौतुक आवडत राहतं. संतांनी योग्यांनाही आपले कौतुक करावे, स्तुती करावी असे आजच्या मानवाला वाटते. म्हणजे मानवाला काय वाटतं की संतांनी आणि योग्यांनीही आपलीच कौतुक करावं. परिणामी त्याला त्याच्या दर्जाचेच व्यापारी भेटतात. परमेश्वराच्या राज्यामध्ये कल्पनातीत सुसूत्रता आहे. निसर्ग नियम फार अटळ आहेत आणि फार सूत्रबद्ध आहेत. तेथे जराही कधी चूक होत नाही. ज्याचा स्वभाव परोपकारी आहे अशा व्यक्तीला सतत परोपकाराची संधी मिळेल अशी व्यवस्था केली जाते. फक्त ती मानवानं संधी ओळखली पाहिजे. ज्याचा स्वभाव परोपकारी आहे अशा व्यक्तीला सतत परोपकाराची संधी मिळेल अशी व्यवस्था केली जाते. परोपकार करणे किंवा इतरांना मदत करणे हे ज्यांच्या स्वभावातच नाही अशा स्वार्थी लोकांनाही अनेकदा परोपकाराची किंवा इतरांना मदत करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते व हजार वेळा संधी देऊनही उपयोग झाला नाही तर मग कठोर शिक्षेची तरतूद ईश्वरी शासन व्यवस्थेत केलेली आहे. परमेश्वराच्या मानवाकडून फक्त दोनच अपेक्षा आहेत. फक्त दोन अपेक्षा. तुमचे नित्यकर्म व्यवस्थित करा, डू युअर ड्युटी प्रॉपरली, आणि परोपकार करा. डोंट मिस अ सिंगल चान्स टू हेल्प अदर्स. बघा, ह्या दोन गोष्टी आपल्याला अंतरीचा मागोवामध्ये पण शिकायला मिळाल्या आणि आता या पुस्तकात सुद्धा त्या गोष्टी रिपीट झालेल्या आहेत की तुमचे नित्यकर्म व्यवस्थित करा आणि परोपकार करा. परंतु आजकालच्या मानवाला या दोन साध्या गोष्टी करणेही जमत नाही. या दोन गोष्टी सोडून तो अशा काही गोष्टी करतो की ज्यामुळे ईश्वरी कृपा प्राप्त करण्याची संधी तो गमावतो. बघा, इथं काही अवघड सांगितलंय का? कुठलाही नियम आहे का याच्यामध्ये? काहीही नाही. अतिशय दोन सोप्या गोष्टी आहेत की जे आपलं नित्यकर्म करतोय ते व्यवस्थित करणे, प्रामाणिकपणे करणे आणि सतत परोपकार करत राहणं. मात्र मानवाला अवघड गोष्टी करायला आवडतं. ह्यांनी हे सांगितलंय, त्यांनी ते सांगितलंय, हे करून बघतो. अवघड अवघड गोष्टी करून तो स्वतःचा वेळ मात्र घालवत असतो. ईश्वराचे संपूर्ण जीवसृष्टीवर शासन चालते. त्याच्या शासनात
सुईच्या टोका एवढीही चूक होत नाही. प्रत्येक आत्म्याच्या अनेक जन्मातील कर्माचा हिशेब तेथे अगदी अचूक ठेवलेला असतो. याविषयी अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. परमेश्वराकडे फक्त पृथ्वी तलावरील जीवांचा हिशोब नसून त्रिमितीच्या पलीकडेही अनेक विश्वे असून त्या अनेक विश्वातील प्रत्येक जीवाचा हिशोब अगदी अचूक ठरलेला आहे. युनिव्हर्स मध्ये जे जे काही विश्व आहेत सगळे ब्रह्मांडामध्ये मल्टी डायमेन्शन्स मध्ये या सर्वांचा हिशोब इथं ठेवलेला आहे. ईश्वरासन व्यवस्थेमध्ये करोडोंच्या संख्येने मदतनीस असून हे सर्व आपापले कार्य व्यवस्थित पार पाडत असतात. बघा, मदतनीस सुद्धा करोडोनी आहेत आणि आपल्याला साधं मनुष्य जन्मात छोटीशी मदत करायला पण आपण मागं पडतो आणि या मात्र युनिव्हर्स मध्ये करोडो युनिव्हर्स आपल्यासारख्या लोकांना मदत करायला पुढे नेण्यासाठी तयार असतात. पृथ्वी तलावरील माणसाच्या मनातील श्रद्धा दृढमूळ करणे, फिलिप्स स्टेप. मनातील श्रद्धा दृढमूल करणे, त्याला ज्ञान देणे, थोडीशी भक्ती नामस्मरण केले की लगेच अनुभव देणे, संकटातून रक्षण करणे, अशी असंख्य प्रकारची कार्ये देवदूत करत असतात. पुढील प्रकरणात मानवी जीवनामागील अशा विविध शक्तींचा आपण विचार करू. चौथं प्रकरण शक्तीचे विश्वास आहे, तर ते आपण उद्या बघूया. आता थोडं ध्यान करूया सर्वांनी, चालेल का? सुलक्षणा मॅडम, ध्यान करूया सर्व. हो हो, करायचंय ना मॅडम. हो चालेल चालेल. हो. तुम्ही घेताय की रेकॉर्डिंग? रेकॉर्डिंग लावता का? हा, मी घेते, आज छोटस ध्यान घेते मी. चालेल, घ्या मग. चला चला, सर्वांनी पाणी पिऊन घ्या. पाणी घेऊन हे आला असाल पुस्तक पेऊन. झालंय का? कोणाला वाटतंय का हे पुस्तक झालंय? हा, मलाही हे विचारायचं होतं. अपूर्ण वाटतंय. हो हा मॅडम, झाल्यासारखं वाटतंय. हा, मग झालंय. जरा बघा, व्हिडिओवर बघा झालंय का. चालेल, चालेल, आपण उद्या दुसरं घेऊया. नाही नाही, असं कशाला, मी चेक बघून घ्या ना. करते. बघून घ्या, सगळ्यांनी जरा हा, मदत बघून करा. घेते. व्हिडिओ बघून घ्या. मॅडम, पुस्तक दाखवा. मला तर वाटतंय हा, झाल्यासारखं, पण दाखवते. माहिती नाही, मी वाचल्यामुळे वाटत असेल नाही का. पुस्तक दाखवा की मॅडम. भाग एक झालेला आहे मला वाटते. हा, भाग एक नाही हे काय नुकताच झाला होता. गुड काय. मानवी जीवनातील गूढ रहस्य. हा, बघा, नारंगी पुस्तक आहे. भाग एक आहे. भाग एक, मानवी जीवनातील गूढ रहस्य झाले मॅडम. भाग एक, तरी चेक करून घ्या आणि झालं असेल तर व्हिडिओ टाका, ठीक आहे. तर कारण मी वाचलेलं असल्यामुळे मला हो. वाटत असेल. ठीक आहे, चला ध्यान घ्या मॅडम. भाग 2 पण